तक्रारीत आयुष्य जातं, संधीत साम्राज्य उभं राहतं. एका छोट्या गावात एक मुलगा राहत होता. घरात गरिबी, वडील मजुरी करायचे, आई लोकांच्या घरची कामे करायची. रात्री जेवण मिळेल की नाही याची खात्री नव्हती. एक दिवस त्या मुलाने आईला विचारलं, आई आपण इतके गरीब का आहोत? आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, बाळा गरीब जन्माला येणं आपल्या हातात नसतं, पण गरीब मरायचं की नाही हे आपल्या हातात असतं. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ त्या एका वाक्यावर आधारित आहे. आज अनेक लोक म्हणतात, माझ्याकडे पैसे नाही, मला नोकरी मिळत नाही, घरची परिस्थिती खराब आहे, माझं नशीब खराब आहे, देव मला साथ देत नाही. पण एक गोष्ट सांगा, तुमच्या या वाक्याने परिस्थिती बदलली का? परिस्थिती बदलली? बँक खात्यात पैसे आले का? नवीन नोकरी मिळाली का? स्वप्न पूर्ण झाले का? नाही. कारण तक्रार म्हणजे उपाय नाही. ती फक्त काही क्षणांची सहानुभूती मिळवण्याची सवय आहे. आणि सर्वात धोकादायक व्यसन कोणतं असेल तर ते म्हणजे स्वतःची दया करणे. एक तरुण शहरात नोकरी शोधण्यासाठी आला. मोठं स्वप्न, पण प्रत्येक मुलाखतीत नकार. पहिला नकार, दुसरा नकार, 10वा नकार, 20वा नकार. हताश होऊन रात्री तो बस स्टँडवर बसला होता. डोळ्यात अश्रू होते. त्याला वाटलं बहुतेक माझं नशीब खराब आहे. तेवढ्यात त्याने समोर एक चहावाला पाहिला. रात्र खूप झाली होती तरी त्याच्या टपरीवर गर्दी होती. त्या तरुणाने विचारले, काका इतके रात्री लोक येतात? चहावाला म्हणाला, बाळा लोकांना रात्री चहा मिळत नाही म्हणून मी ती समस्या सोडवतो. तो तरुण काही क्षण थांबला आणि अचानक त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा विचार त्याच्या डोक्यात आला. लोक जिथे समस्या पाहतात तिथे काही लोक व्यवसाय शोधतात. त्या दिवसानंतर त्याने नोकरीच्या मागे धावणे कमी केले, लोकांच्या समस्या शोधायला सुरुवात केली आणि तिथून त्याचा प्रवास बदलला. मित्रांनो, आज तुम्ही ज्या समस्या पाहता त्याच उद्याच्या करोडोंच्या संधी आहेत. लोकांना वेळ नाही, तुम्हाला संधी आहे. लोकांना माहिती नाही, तुम्हाला मोठी संधी आहे. लोकांना सेवा मिळत नाही, संधी आहे. लोकांना मार्गदर्शन नाही, संधी आहे. जगातील प्रत्येक मोठा व्यवसाय एका समस्येच्या समाधानातून जन्माला आला आहे. समस्या नसत्या तर व्यवसायच नसते. आज आपण APJ अब्दुल कलाम यांना सलाम करतो. त्यांनाही आयुष्याची सुरुवात श्रीमंतीतून केली नव्हती. लहानपणी वर्तमानपत्र वाटायचे, आर्थिक अडचणी होत्या, पण त्यांनी कधी परिस्थितीला दोष दिला नाही. जर त्यांनी रोज तक्रारी केल्या असत्या तर ते इतिहासात हरवून गेले असते. पण त्यांनी एक गोष्ट निवडली, कारण नाही संघर्ष, तक्रार नाही कृती, आणि म्हणूनच ते मिसाईल मॅन बनले. कदाचित हा व्हिडिओ पाहणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या खिशात आज पैसे नसतील, कदाचित एखाद्याला नोकरी नसेल, कदाचित एखाद्याच्या घरात कर्ज असेल आणि मनात विचार असेल, माझ्यासोबत असं का? मित्रा, तर एक गोष्ट लक्षात ठेव, रात्र कितीही काळी असली तरी सकाळी थांबत नाही. परिस्थिती कितीही कठीण असली तर वेळ कायमसारखी राहत नाही. तू हरलास तेव्हा तू आयुष्य संपत नाही. तू प्रयत्न सोडले तेव्हा संपत नाही. म्हणून उठ, पुन्हा सुरुवात कर, पुन्हा शिक, पुन्हा लढ. कारण कदाचित आजची तुझी समस्या उद्याच्या तुझ्या करोडच्या साम्राज्याची सुरुवात असेल. जर तुम्हाला वाटत असेल हा संदेश प्रत्येक संघर्ष करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण कधीकधी एक व्हिडिओ एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. मी सदानंद, तुमच्या सदानंद लाईव्ह चॅनलवरून पुन्हा भेटूया व्यवसाय मार्गदर्शन आणि प्रेरणादायी व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.